व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 10वी अ आणि ब हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, आज ऑफिशियली तुमच्या शाळेचा हा शेवटचा दिवस आणि मुळात जर म्हटलं तर कधीही शेवट हा नसतोच, तर प्रत्येक अंतानंतर एक आरंभ हा बिंदू असतो, म्हणून हा शेवट मानू नका. आशीर्वाद सोहळा आशीर्वाद सोहळा आपण जो सुरुवात केलेला आहे, यामध्ये मी माझं जे मनोगत व्यक्त करतोय त्यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या हा 2025-26 या परीक्षेसाठी सर्वप्रथम मी शुभेच्छा देतोय. काही औपचारिकता बाकी आहे, काही पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही परीक्षेसाठी सज्ज झालेले आहे. वर्षभर आपण अध्यापनातून सर्व विषयाचं ज्ञान घेत आहात आणि त्या ज्ञानातून तुम्ही बऱ्यापैकी शब्द वापरतोय, प्रगती केलेली आहे. परंतु भविष्यात तुम्ही नक्कीच तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात खूप छान भरारी घ्याल यात शंका नाही. कारण ज्यावेळी तुम्ही करिअर निवडणार आहात तेव्हा करिअर निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर आवड, संधी आणि तुमची क्षमता. तुम्ही जे क्षेत्र निवडणार ते क्षेत्र तुमच्या आवडीचं असायला पाहिजे. त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये किती संधी उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्या क्षेत्रात काम करण्याची तुमची क्षमता किती याचाही विचार करायला पाहिजे. तुम्ही बरीचशी मुलं क्रिकेट हा खेळ सर्वस्व मानतात. तुमच्या सोशल मीडियाच्या रीलवर सर्वात आधी प्रेम काय तर क्रिकेट असा मेसेज वाचतो मी. त्यावेळेला अशी भीती पण निर्माण होते की क्रिकेटला सर्वस्व मानणार तुम्ही तर तुमचा चरितार्थ चालण्यासाठी किंवा तुमची स्वतःची प्रगती साधण्यासाठी जे तुमचं करिअर घडवायचं आहे त्यासाठीचं शिक्षणाचं तुम्ही काय करा. कारण जगात जवळजवळ आता आपण लोकसंख्येने पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यातील फक्त 11 जण आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व करतात किंवा खेळ खेळतात आणि बाकी आपल्या स्थानिक पातळीवर खेळत असतात. आणि जर त्यांची तुम्ही लाईफस्टाईल पहा किंवा त्यांचं घर किंवा त्यांची मुलं किंवा आजूबाजूचा त्यांचा जो काही व्यवहार असेल तो पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल क्रिकेट हा छंद म्हणून ठीक आहे, आवड म्हणून ठीक आहे, पण करिअर नक्कीच नाही. कारण खूप करोडोतून एक हा तुमचा आंतरराष्ट्रीय खेळावर प्रस्थापित होत असतो. भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे एआयचं युग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे हा अजून विकसनशील अवस्थेत आहे. म्हणजेच गेले 7 ते 8 वर्षापूर्वी जसा भारत विकसनशील अवस्थेमध्ये होता, तुम्ही भूगोलात शिकला असाल, विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश, तर आपला देश हा प्रगती पथावर आता येतोय. तसाच एआय सुद्धा विकसित होतोय. पण हा सुरुवातीचा एआयचा जो काळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने जे डिव्हाइस वापरतात ते स्मार्टफोन, त्यामार्फत तुम्ही एआयचा वापर जो कधीतरी डायरेक्ट इनडायरेक्टपणे करत असतात, तर त्याच्यामधील ज्ञान हे सर्वज्ञानी असते तसं नाही, परफेक्ट असते तसं नाही. जे तुम्ही कानाने तिथून ऐकता, डोळ्याने जे पाहतात ते अर्धसत्यही असू शकते. त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण ते विकसनशील आहे, अजून पूर्ण विकसित झालेलं नाही. नो डाऊट
एआयच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने तुम्ही जे करिअर निवडणार आहात, जो अभ्यास करणार आहात, त्याला तुम्हाला मदत मिळणारच आहे, खूप मदत मिळणार आहे. जे काम करण्यासाठी जवळजवळ 1000 माणसं लागत होती पूर्वी, ते काम आता एक माणूस एका दिवसामध्ये मधील एका तासामध्ये करतो. तुम्ही पाहत असाल पूर्वीच्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात माणसं काम करत होती त्या त्या ठिकाणावरून माणसं आता कमी करायला लागलेली आहेत. मोठमोठ्या कंपनीची जर उदाहरण घेतली, टीसीएस कंपनी आयटी क्षेत्रातली प्रामुख्याने आपल्या भारतातील उच्च कंपनी आहे, त्या कंपनीतून सुद्धा हजारो कर्मचारी आपल्याला डिसमिस केलेले आहेत, कमी केलेले आहेत. कारण एआयच्या युगामध्ये बरंचसं काम कमी झालेलं आहे. एक माणूस 1000 माणसाचं काम करायला लागलेला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करायची त्यांना गरज पडत नाही. आता हे शब्द तुम्हाला नवीन वाटतील, पण ह्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की कॉम्पिटिशन खूप आता मोठी आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान तुम्हाला शिकावं लागेल आणि ते शिकण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. जरी एआय म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वोच्च असली तरी सुद्धा ती बनवणारा मानवी मेंदूच आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि मानवी बुद्धिमत्ता ही या जगातील आतापर्यंत इव्होल्युशन झालेली सर्वोच्च बुद्धिमत्ता प्रत्येक प्राणी जातीमध्ये बघितली जाते. आणि या पृथ्वी तलावर नव्हे तर या युनिव्हर्सवर मानवाने मानवाच्या क्षमतेनुसार राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि तेवढेच धोके सुद्धा निर्माण केलेले आहेत, हेही तुम्हाला माहिती आहे. आता ह्या मानवी बुद्धिमत्ता जी आपल्या मेंदूमध्ये आहे, जी ब्रेन पॉवर आहे, ही मर्यादित आहे. प्रत्येकाकडे असलेला मेंदू हा जरी सारखा असेल तर त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही थोडीफार प्रमाणात वेगवेगळी असते. आणि ही मर्यादित असलेली बुद्धिमत्ता जर त्याचा योग्य वापर तुम्हाला जर करायचा असेल तर ज्या वयात तुम्ही आहात, ज्या वयात तुम्हाला जे कार्य करायचं आहे तिथे जर तुम्ही ती कॉन्सन्ट्रेट केली, केंद्रित केली तर त्याचा उपयोग होणार आहे. एकाच वेळेला अनेक कामं करणं म्हणजे मल्टीटास्किंग हा प्रकार जरी ऐकायला खूप छान वाटला तरी सुद्धा मल्टीटास्किंग करणारा माणूस सुद्धा एका वेळी एकच काम परफेक्ट करू शकतो. भले त्याला अनेक कामं येऊ शकतात पण तो एका वेळी अनेक कामं करू शकणार नाही, कारण आपली बुद्धीच तशी आहे की जी एका वेळी एकाच ठिकाणी केंद्रित होते. आणि त्या बुद्धीचा वापर तुम्ही नक्कीच अशाच प्रकारे करा. आता मानवी मेंदूचा विषय निघालाय म्हणून तुम्ही ज्या वयामध्ये आहात, किशोरावस्था, इयत्ता साधारणपणे 9वी ते 12वी किंवा 15वी पर्यंत पकडा, आपला जो मेंदू आहे मानवी मेंदू हा विकसित होत असतो. जवळपास 22 ते 25 वर्षापर्यंत मी म्हणेन तो विकसित होत असतो आणि त्याआधी तो अविकसित असतो, विकसनशील अवस्थेमध्ये. आणि त्यामुळे या किशोरावस्थेमध्ये आपल्या मेंदूमध्ये जे बदल होत असतात त्या बदलाचा परिणाम आपल्या वर्तणुकीवर सुद्धा होत असतो. जसं तुम्ही आता शालेय वयामध्ये आहात, तुम्हाला अभ्यासाची, तुम्हाला कशाला, या जगामध्ये कोणालाही जर विचारलं अभ्यास करायला कोणाला आवडतो, पाठांतर करायला कोणाला आवडते, तर कोणताही व्यक्ती समोरच्याला दाखवण्यासाठी हो बोलेल, पण मनातून जर त्याला ऑप्शन दिले की एका बाजूला तुला अभ्यास करायचा आहे आणि एका बाजूला तुला आवडीचं असलेलं काम करायचं आहे, तर ते काम नक्कीच निवडेल अभ्यासावरती. हे सत्यस्थिती आहे. आपल्या मेंदूची रचना तशी केलेली आहे, तशीच नैसर्गिकरित्या असते, डिफॉल्ट. पण तो अभ्यास का करावा, तर आपल्या करिअरसाठी. मग अभ्यासामध्ये आवड निर्माण होण्यासाठी आपल्याला मेंदूला प्रगल्भ करावा लागेल, मेंदूला ऑर्डर द्यावी लागेल. आपलं काय होते, मेंदू आपल्याला त्याच्या इशाऱ्यावर नाचवत असतो. आता मेंदू कशा प्रकारे नाचवत असतो, कशा प्रकारे आपल्याला दिशा देत असतो, तर आपल्या शरीरामध्ये असलेले ज्ञानेंद्रिय, ज्याच्यातून तुम्ही ज्ञान घेत असतात, डोळ्याने जे पाहतात, कानाने जे ऐकतात, ते मेंदूमध्ये साठत असते. दररोज तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहतात, कोणकोणत्या गोष्टी ऐकतात. आता तर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्याचा उपयोग आपण खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, परंतु तो जो स्मार्टफोन आहे तो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असतो. एक चांगली गोष्ट दाखवत असताना किंवा शोधत असताना
हजारो अशा गोष्टी तुमच्या दृष्टीपथात येतात की तो मेंदू कॅच करतो आणि मेंदू तुम्हाला कळत नकळतपणे त्या दिशेने ओढला घेऊन जाऊ शकतो. आणि त्यात बरीच भर AI ची आलेली आहे. बरीचशी तुमच्यापैकी मुलं सोशल मीडियावर आहेत ऍक्टिव्ह, आहेत का नाहीत? खरं उत्तर द्यायला शिका. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, प्रत्येक ठिकाणी आपण ऍक्टिव्ह आहेत ना. त्या इंस्टाग्रामवर अगदी आता आणि युट्यूबवर आता तुम्ही शॉर्ट आणि रील्स तुम्ही पाहत असतील. तुम्ही कशाला? सर्वच घरातले मेंबर्स पाहतात, आपण आवडीने बघतात, वेगवेगळ्या विषयावर बघतात आणि त्या रील बघता बघता अचानक असा एखादा रील येतो की तो मेंदूला आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातो आणि तिथेच फार मोठ्या प्रमाणात आपला ब्रेक लागतो आणि अचानकपणे आपला मेंदू त्या दिशेने ओढला जातो. याचं सर्वात मोठं कारण तुमच्या या वयामधील असलेला मेंदूमधील स्त्रवणारा स्त्राव. अनेक प्रकारचे स्त्राव तुमच्या मेंदूमध्ये स्त्रवले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हा मेलमध्ये आणि एस्ट्रोजेन हा स्त्रियांमध्ये स्त्रवला जातो. ज्या नैसर्गिकरित्या हा द्राव स्त्रवण्याचं कार्य आहे तो तुम्हाला एक पुरुष संस्था आणि एक स्त्री संस्था डेव्हलप करत असतो. पण त्याचबरोबर तुमच्या मेंदूतील विचारे बदलत असतात. तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला तुम्ही लाईक करू लागतात. स्वतःचं रूप, स्वतःला काय काय आवडते याकडे प्राधान्य देतात. आकर्षण वृत्ती वाढते. लगेच तुम्हाला अचानकपणे राग येऊ शकतो. अचानक तुम्ही एखादा निर्णय घेताना घाई करतात आणि घाई तर करतात तर त्याचा परिणामाचा विचारही करत नाहीत. आणि या सर्वांचा परिणाम असा असतो की समोरचे जे व्यक्तिमत्व असतात त्यांच्या समोर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ही चुकीच्या पद्धतीने समोर येत असते. आणि ही रॉंग पर्सनॅलिटी तुमचा मेंदू जो डेव्हलप करतो त्याला जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर त्या मेंदूला कंट्रोल करायला पाहिजे. आता इयत्ता 10वी मध्ये 20 फेब्रुवारीला तुमची परीक्षा आहे, बरोबर? 20 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला तुमचं आरोग्य, हेल्थ हे जास्त जपायला पाहिजे. आता हेल्थ जपण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा. म्हणजे ऊर्जा कशापासून मिळते तुम्हाला प्रामुख्याने? आता याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे सायन्स 2 मध्ये तुम्ही शिकलेला आहात. जवळपास 9% प्रति ग्रॅम एनर्जी आपल्याला जी मिळत असते ती कोणत्या घटकापासून मिळत असते? कार्बोहायड्रेट्स, त्याचबरोबर फॅट्स आणि 4% जी एनर्जी आहे ती कशापासून मिळते? प्रोटीन्स. तर ही एनर्जी मिळते आणि त्यासाठी जो योग्य आहार तुम्ही घ्यायला पाहिजे तो आहार तुम्ही घरचा घ्यायला पाहिजे. आहार घेत असताना तुम्ही या गोष्टीची पण काळजी घ्यायची, कोणत्या आहाराने तुम्हाला सुस्ती येऊ शकते, झोप येऊ शकते, याचाही विचार तुम्ही करायला पाहिजे. यानंतर सर्वात दुसरा महत्त्वाचा घटक येतो ते तुमचं घरातील वातावरण. ज्यावेळेला तुम्ही इयत्ता 10वीला बसलेले आहेत, आलेले आहेत परीक्षेला, त्याचबरोबर तुमच्या घरातील प्रत्येक मेंबर, आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, तेव्हा तुम्ही जर अभ्यास करत असतील तेव्हा त्यांनी सुद्धा तुम्हाला तेवढंच सहकार्य करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही एका बाजूला अभ्यास करताय आणि आई किंवा वडील मोबाईल घेऊन बसलेले असतात किंवा भाऊ किंवा बहीण टीव्ही बघत असतात किंवा तुमची फॅमिली एखाद्या लग्न कार्याला जात असते, पार्टीला जात असेल, तर हे जर दृश्य असेल तर नक्कीच तुमचा अभ्यास होऊ शकणार नाही. तर हे घरातलं वातावरण तुम्हाला तुमच्या आई वडिलांना सांगावं लागेल, कमी दिवस राहिलेले आहेत आणि मला अभ्यास करण्यासाठी वातावरण हवेच. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे भीती. कमी दिवस राहिलेले आहेत, अभ्यास कमी झालेला आहे, भीती वाटते की आता कमी मार्क्स पडतील का, फेल होईल का. तर तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. इयत्ता 10वीला पास होणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला शाळेतून 20 मार्क असतात. जवळपास बोर्डामध्ये सुद्धा तुम्हाला प्रमोटेडची मार्क दिली जातात. तर पासिंगचा प्रश्न नाही, पण तुम्ही पर्सेंटेज साठी चांगला अभ्यास नक्कीच करा. आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायलाच लागेल. भले तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांकडे काही वेळेला ऑकवर्डनेस वाटतो द्यायला, तुम्ही क्लासच्या शिक्षकांकडे जा किंवा तुमचे मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्याकडे जा, पण मार्गदर्शन घ्याच. मार्गदर्शकाची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि आपल्या शाळेचं झाल्यानंतर सदैव उघडच आहे तुम्हाला.
तदनंतर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुम्ही कंपॅरिझन सुद्धा करू नये. आपला मित्राचा अभ्यास किती झाला आहे, आपली मैत्रीण किती अभ्यास करते याचा विचार करायचा नाही, आपला अभ्यास किती झालेला आहे याचा विचार करा. स्वतःचा विचार करा, किती आपण अभ्यास केलेला आहे, किती अभ्यास बाकी आहे. या सर्वांबरोबर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेल की तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. डोपामाइन नावाचं जे तुमचं संप्रेरक स्त्रोत असते, आनंद देणार असते, त्यापासून सावध राहा, त्याचा आहारी राहू नका आणि तुमच्या कंट्रोल माइंडने अभ्यासाकडे लक्ष देतील मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा इयत्ता 10वीच्या या शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. थँक्यू.